हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार. तर आम्ही निघालेलो आहोत. थोडंसं काम होतं, म्हणजे 2-3 ठिकाणी आम्हाला जायचे आज. सो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेलच. तर आम्ही निघालेलो होतो डीमार्टकडे जाण्यासाठी. घरासाठी काही ग्रॉसरी वगैरे घ्यायची होती बहिणीच्या घरासाठी. सो त्यासाठी आम्ही डीमार्टकडे जायला निघालो. फायनली आम्ही डीमार्टकडे पोहोचलो आणि तिथं बघितलं तर एवढ्या साऱ्या ट्रॉल्या वगैरे होत्या. आणि लगेचच मग इकडे काउंटरकडे जे आपली पर्स किंवा असू द्या किंवा मग बॅग असू द्या, ती मात्र ते लॉक करून घेत असत, असं काहीतरी लावून देत असत, जेणेकरून आता बाकीचे लोक काय करतात, काही ना काही वस्तू चोरून घेऊन जात असतात. त्यासाठी ते असं पॅकिंग वगैरे करून देत असतात, जेणेकरून कोणाला चान्सही मिळत नाही काही गोष्टी घेऊन जायचा. सो त्यानंतर मग इथं भरपूर साऱ्या वस्तू होत्या, काही ऑफर्स चालू होत्या. म्हणजे आता जर तुमच्याकडे जर डिमार्ट असेल तर तुम्ही तिथं जाऊन घेऊ शकतात, कारण आता थंडी चालू आहे, त्यासाठी बाय वन गेट वन असे खूप ऑफर चालू आहेत. म्हणजे आपली स्किन केअर असू द्या किंवा मग जास्त करून स्किन केअरचे जे प्रोडक्ट आहेत, बॉडी लोशन असू द्या किंवा मग मॉइश्चरायझर असू द्या, त्यावर मात्र बाय वन गेट वन अशी ऑफर चालू आहे. जर तुम्ही घेतलं नसेल तर तुमच्या जवळच्या स्टोअरला जाऊन नक्कीच भेट द्या आणि तिथून छान छान अशा वस्तू खरेदी करा. सो आमची ग्रोसरी वगैरे घेऊन झालेली होती. सो त्यानंतर आम्ही निघालेलो होतो पिंपरी मार्केटला जाण्यासाठी. बहिणीच्या घराजवळून हे मार्केट खूप जवळ आहे, त्यासाठी आम्ही इकडेच जात असतो. मेन पुण्यामध्ये मी नक्कीच जाणार आहे. जेव्हा माझे अहो होतील तेव्हा मी त्यांच्यासोबत जाणार होते. सो त्यानंतर तुम्ही बघू शकतात इकडे सारे भरपूर, म्हणजे जेव्हा मार्केट लागतच होतं तेव्हा नेमकं आम्ही गेलेलो होतो, त्यामुळे जे काही आम्हाला दिसलं ते आम्ही बघत बसलो होतो. आणि तुम्ही बघू शकता पिंपरी मार्केटमध्ये फॉरेनरसुद्धा शॉपिंग करायला आलेल्या होते, तुम्ही बघू शकतात. सो मला काही कॉर्ड सेट वगैरे बघायचे होते, तेच माझं इकडे बघायचं काम होतं. पण ॲक्च्युली ते भरपूर महाग सांगत होते आणि खूप मोठं मार्केट असल्यामुळे एका दुकानावर न बघता भरपूर असे दुकानं बघितले आणि तिथं विचारत बसले की कितीला आहे काय. अशा काही माहिती आपण केल्या तर मग आपल्याला व्यवस्थित अफोर्डेबल प्राईसमध्ये मिळत असतात. जे कॉर्ड सेट पाहिजे होते ते मात्र मला इथं मिळत नव्हते, तरीही मला बघायचं होतं. आपल्या बायकांचं कसं असतं, एक जरी भेटलं नाही तरी आपण काही ना काही बघत बसत असतं. त्यानंतर मग रस्त्यात माझं नारळ पाणी दिसलं. आम्ही नारळ पाणी घेतलं, कारण दिवसभर आम्हाला फिरायचं होतं, त्यासाठी माझं एनर्जेटिक राहण्यासाठी मी नारळ पाणी घेतलं. आणि सो मला ते खूप जास्त आवडतं. लगेच इकडे मी इयरिंग्स वगैरे बघायला सुरुवात केली, जे आपण डेली यूजला वापरू शकतो. मात्र शॉपिंग करायला खूप जास्त आवडतं आणि बघायला तर एकदम खूप जास्त आवडतं, कारण मी एक एक वस्तू जी आहे ती व्यवस्थित बघत असते. आणि मला अशा बँगल्ससुद्धा खूप जास्त आवडतात. सो लगेच इकडे लहान मुलांचे पण खूप भारी भारी असे ड्रेस आहेत. आणि लगेच मग आम्ही पुढे गेल्यानंतर एवढं मोठं शॉप मात्र आम्हाला दिसलं होतं, म्हणजे भरपूर असं स्वस्तात तिथं खायच्या वस्तू पण होत्या, जे काही चटरपटर असतं. आणि यातले मी माझ्यासाठी काही कॉर्ड सेट घेतलेले होते, इथून फायनल केले आणि घेतले. त्यानंतर पुढे गेलो. गेल्या वर्षी मी इथून माझ्यासाठी एक चप्पल घेतलेली होती, म्हणजे डेली यूज करण्यासाठी. ती चप्पल एवढी भारी निघाली, म्हणजे अजून पण मी ती चप्पल यूज करते आणि मला खूप जास्त पण आवडली होती. सो त्यानंतर इकडे काही ज्वेलरी कलेक्शन होते, भरपूर स्वस्त होते, म्हणजे 100-150 रुपयाला एक आपली ज्वेलरी अशी मिळून जात असते. यातून मी 2 ज्वेलरी असे सिलेक्ट केलेल्या होत्या, तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच. त्यानंतर मग सर्व मार्केट वगैरे करून आम्ही बाहेर आलो. आणि मग पुढे इकडे मस्त एल्प्रो मॉलच्या समोरच दुकान आहे पाणीपुरीचं. त्या लागूनच लगेच याचं पण दुकान आहे ऊसाचं ज्यूसचं. तिथं आम्ही मस्त पेट पूजा केली, घरी आलो आणि मग थोडा आराम वगैरे केला. आणि दुपारून मात्र आम्हाला जायचं होतं बाहेर, त्यासाठी मी मस्त रेडी वगैरे झाली, कारण तिथं प्राधिकरण लागलेलं आहे निगडीमध्ये. सो खूप भरपूर दिवसापासून चालू आहे आणि आम्हाला ते जायचं होतं. आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी भाऊ कदम यांचं नाटक पण होतं, ते पण आम्हाला बघायचं होतं. सो आम्ही संध्याकाळी निघालो आणि घरी यायला मात्र आम्हाला रात्र झालीच होती, पुढे तुम्हाला कळेलच. त्यानंतर आम्ही इकडे एंट्री वगैरे केली आणि तिथून एक असा आमच्याकडून फॉर्म भरून घेतला, म्हणजे तुम्ही आलेले आहात. त्यानंतर काही लकी ड्रॉ पण होते, ज्यात तुमचा नंबर लागला तर ठीक अशी आपल्याकडून माहिती वगैरे घेऊन घेतलेली होती, नाव किंवा मग नंबर असं सर्व काही त्यांनी घेतलेलं होतं. सो लगेच इकडे मी एक एक दुकानं बघायला सुरुवात केली. तर इकडे घरासाठी भरपूर असे भांडे होते, म्हणजे तुम्ही बघू शकता, जे आपले आपे पात्र डोस्यांसाठी किंवा मग कढई आपल्याला जी लागते ते एकदम भरपूर साऱ्या होतं, पण मात्र किंमत मात्र आपल्या बजेटमध्ये नव्हती. भरपूर
किंमत त्यांनी सांगितली होती ते बघूनच तर मी शॉक वगैरे झालेली होती. सो लगेचच इकडे अपोजिट साईडला मस्त एकीकडून त्यांनी एक्झिबिशन लावलेले होते म्हणजे दुकानांचे, तेच आम्ही बघायला सुरुवात केली. तर इकडे पूर्ण म्हणजे भोगची अशी त्यांनी कॅन्डल्स वगैरे तयार केलेल्या होत्या. हँडमेड अशा कॅन्डल होत्या. या तर मला एवढ्या आवडल्या म्हणजे विचारूच नका आणि तुम्हाला पण नक्कीच आवडतील. तर सर्व प्रकारच्या अशा त्यांनी होममेड कॅन्डल्स वगैरे तयार केलेल्या होत्या आणि म्हणजे विचारही करू शकत नाही एवढ्या भारी भारी केलेल्या होत्या. आणि इकडे मस्त भाऊ कदम यांचं नाटक सुरू होणार होतं, त्यांची जिकडे तयारी वगैरे चालू होती. सो इकडे पण मी लगेच इकडे ॲक्सेसरीज बघायला सुरुवात केली आणि मग आम्ही इकडे मध्ये मोठेच असे स्पॉट होते जे की आपल्या घरासाठी आपण तुळशी लावू शकतो. अशा भरपूर मी कुठं पण गेली ना एक्झिबिशनमध्ये तर हे अगोदर असतंच म्हणजे एक त्यांनी ठरवूनच घेतलं असतं की ह्या वस्तू मात्र त्यांना पुढेच ठेवायच्या असतात आणि त्या आपल्या डोळ्यासमोर दिसल्या की मग आपल्याला असं वाटतं की घ्यावंसं वाटतं. पण एवढ्या महाग होत्या विचारू नका. पुण्याला आल्यापासून एक दिवस घरी न राहता रोज फिरायला जाते म्हणजे एक ना एक दिवस आमचा स्पॉट जो आहे तो होतो आहे आणि मी खूप जास्त हॅपी आहे कारण मला एवढं सारं बघायला मिळतं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकतात इकडे मस्त फ्रेम, लाकडी फ्रेम त्यांनी तयार केलेल्या आहे. भरपूर होत्या, भरपूर देवांच्या अशा लाकडी फ्रेम वगैरे होत्या आणि लगेच साईडला मस्त चटर-पटर याचं पण दुकान होतं. तिथं मस्त आम्ही ट्राय केलं बाकीच्या वस्तू आणि मग लगेच पुढे गेलो. तर पुढे गेल्यानंतर अशा साड्या वगैरे होत्या म्हणजे जे हँडमेड होत्या. भरपूर अशा होत्या म्हणजे भरपूर कलेक्शन होतं. आपल्या घरासाठी जे काही कुशन वगैरे लागत असतात त्यांच्या पण दुकाने होत्या आणि म्हणजे एवढ्या दुकाने होत्या म्हणजे बघून म्हणजे अचानक म्हणजे सेम इकडे जे आहे तिकडेच अजून एक होतं. मी फक्त एक एक दुकानं बघत गेलो. घ्यायचं मात्र काही नव्हतं कारण एवढं महाग होतं. जी वस्तू आपल्याला बाहेर 50 रुपयाला भेटत असेल ती वस्तू मात्र इथं 100, 150, 200 अशी मिळत होती आणि मी काही वस्तू बघत होते तर मला अजिबात म्हणजे प्राईस तर अजिबात पटत नव्हती. ती वस्तू बघून मला डायरेक्ट हसू येत होती. ह्या वस्तूची एवढी किंमत तर मी इथून काहीच घेतलं नाही. फक्त बघितलं. जर तुम्हाला पण बघायचं असेल तर तुम्ही बघू शकतात म्हणजे जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर. त्यानंतर इकडे मस्त अशा लाकडाच्या पण वस्तू होत्या. या वस्तू तर मला भरपूर जास्त आवडल्या आणि एवढ्या प्रकारच्या बँगल्स पण होत्या तुम्ही बघू शकतात. खूप प्रकारच्या अशा इथं बँगल्स होत्या आणि लगेचच मग आम्ही दुसरी साईडला गेलो तर इथं पण सेम त्याच तशा म्हणजे वेगळ्या काहीतरी वस्तू होत्या जे आपण बघितल्या पण नसतील. आणि इकडे लगेच लहान मुलींसाठी 500मध्ये 2 असे शॉर्ट कुर्ती होती. ती पण खूप सुंदर होत्या. पण आमच्या घरात अजून कोणी लहान नाही त्यासाठी मी काही असं घ्यायचं हे केलंच नाही. त्यानंतर इकडे मस्त फ्रीमध्ये मेडिटेशन होतं ते आम्ही बघितलं आणि मी पण केलेलं होतं. त्यानंतर माझ्या बहिणीनं केलं. तर अशा प्रकारे आम्ही आमचा दिवस तिकडेच घालवला. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.